तर आम्हाला या गर्भामध्ये सुखी ठेव हे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मागतात. विठ्ठल दान मागासाठी काहीतरी अधिकार पाहिजे. आपण जर लोकांच्या कामाले गेलो, महिला मंडळ तुम्ही जर लोकांच्या कामाले गेल्या निदायले तर तुम्हाला पैसे भेटते का? घरी बसूनच भेटते? कामाले गेल्यानंतरच पैसे भेटन ना. मग तसं देवाचं नामस्मरण केल्यावरच देव दान देईन ना. तसं देऊ शकते का? तुम्ही कामाले जाऊ नका, तुम्हाला दान कोणी पैसे देईन का? कामाचे पैसे. मग तसं आपल्याला काम करावं लागेल ना. काय करावं लागल? देवाचं नामस्मरण करावं लागल. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरी न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. मग आपल्याला नामस्मरण करावं लागते. पण आपलं नामस्मरण अजिबात टाईमवर, आपलं नामस्मरण उगायलं तर संद नाही. तर आपण जर आपल्या घरी कोणी बिमार पडलं तर नामस्मरण, नाही तर नामस्मरण. सुखानं जर राहिलं तर देव आठवत. एका जणानं देवपूजा करत होता, एक जण देवाची पूजा करत होता. देवाची पूजा नेमकंच तो बसला आणि देवाची पूजा चालू. अचानक त्याच्या बायकोनं म्हटलं, का म्हणे मी बाहेर जातो म्हणे पाणी आणाले, तुम्हाला ताट वाढून ठुका जेवाले? म्हणे हो ठेव म्हणे ताट वाढून. आता हिनं ताट वाढून ठेवलं बाहेरच्या दरवाजापाशी आणि हा देव पूजा करत आहे, देव पुसत आहे. याच्या हाती होता गणपती, याच्या हाती गणपती होता आणि दरवाजा उघडा होता, ताटही उघडं होतं जेवणाचं. तिकून त्या दरवाजातून कुत्रं आलो आणि नेमकंच ताटापाशी उभं राहिलो. ते कुत्रं पाय ताटाकडे, हा देव घेऊन पाय कुत्र्याकडे आणि ताटाकडे. देव हाती, देव पुसणं चालू मारा, देव पुसणं लक्ष कुठे कुत्र्याकडे ताटाकडे. कुत्र्यानं जसं ताटाले तोंड लावलं, यानं जा गणपती घेतला आणि कुत्र्याला फेकून मारला. काय करा? असा देव केल्यानं जमते का? नाही. लोक